आज आपण बनवणार आहोत मस्त असा कांद्याचा पराठा। त्यासाठी इथं मी एक मोठा कांदा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे। आता त्यामध्ये टाकूयात थोडीशी हिरवी मिरची, आमचूर पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा बेसन पीठ। हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता पराठ्याचं मिश्रण इथं आपलं तयार झालेलं आहे। आपण पराठा लाटून घेऊयात। त्यासाठी इथं मी एक गोळा घेऊन त्याची अशी चपाती लाटून घेतलेली आहे। चपाती लाटून झाली की त्यावरती थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं। तर इथं मी तूप लावून घेतलेलं आहे। आता यावरती कांद्याचं मिश्रण टाकून व्यवस्थित असं ते सगळीकडं पसरवून घ्यायचं। कांद्याचं मिश्रण थोडंसं जास्तच टाकायचं, म्हणजे पराठा खाताना खूप छान लागतो। आता या चपातीचा असा आपण रोल करून घेणार आहोत। रोल करून झाला की त्याला वरून असा आपण चाकूने थोडासा कट देऊन घ्यायचा। कट देऊन घेतल्यानंतर चपाती परत अशी आपण फोल्ड करून घेणार आहोत। फोल्ड करून घेतली की वरून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित असं पीठ लावून आपण आता लाटून घेणार आहोत। पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने तो लाटायचा। तुम्ही जर जास्त जोर दिला तर कांद्याचं मिश्रण बाहेर येऊ शकतं आणि आपला पराठा फाटू शकतो। तर इथं आपला पराठा मस्त असा लाटून झालेला आहे। आपण तो भाजून घेऊयात। तर इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यावरती पराठा टाकून दोन्ही साईडने सुरुवातीला मी नुसताच भाजून घेणार आहे। थोडासा भाजला गेल्यानंतर त्यावरती तूप टाकून आता मी तो दोन्ही साईडने मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे। आलू पराठा तर तुम्ही नेहमीच खाता, पर एकदा हा कांद्याचा पराठा खाऊन बघा। आलू पराठा सुद्धा तुम्ही विसरून जाल। सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा बनवू शकता। अगदी झटपट असा हा पराठा बनतो आणि चवीला देखील अगदी 1 नंबर असा लागतो। तर इथं पराठा आपला तयार झालेला आहे, काढून घेऊयात। मस्त असा इथं कांद्याचा पराठा आपला तयार झालेला आहे। हा पराठा तुम्ही दह्यासोबत खा किंवा कशासोबतही खा, अगदी 1 नंबर असा भारी लागतो। तर तुम्हाला माझी ही कांद्याच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा।